इंदापूरमधून इंदापूरमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यावरती पुष्पवृष्टी करण्यात आली आहे। इंदापूरकरांनी जरांगे पाटलांचं पुष्पवृष्टी करत स्वागत केलंय। यावेळी जरांगेंनी गाव तिथे मराठा सेवक असावा असं म्हटलंय, तर लवकरच उठाव करावा लागणार आहे, तुम्ही साथ देणार का असं मनोज जरांगेंनी विचारलंय। इंदापूरला तुम्ही मोहीम सुरू करा। गाव तिथं मराठा सेवक झाला पाहिजे। तो कुठल्या पक्षाशी संघटनेशी जुळलेला नाही पाहिजे। त्यांनी निश्चित सेवा करावी समाजाची। आणि काय अडचण आहे बरं, आपण आपला राहिलेला विषय आपल्या समाजासाठी दिलं, काय वाईट? ठीक आहे, आपलं वाटणं होईल थोडं, निस्वार्थ वागल्यामुळे आपलं थोडं वाटतं होईल, पण समाजाचं कल्याण होईल का नाही? त्याच्यामुळे आता आपल्याला पुन्हा उठाव करायचा महाराष्ट्राला पुरे आहे। कारण आंदोलन कधी डिक्लेअर होईल माहित नाही। जिथं कुठं आंदोलन असेल राहिलेल्या मागण्यासाठी सगळ्यांना ताकदीने येणार का? सगळे एक जीवन सांगा। बघा मी कसा मसाला करतोय, आपल्याला काय आवडत तुम्ही आज मी भेटत नाही ना होणार। इंदापूरमध्ये मनोज जरांगे पाटील दौरा करत होते। यावेळेस त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलेलं आहे। त्यांच्यावरती पुष्पवृष्टी करत त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। याशिवाय पुन्हा एकदा आंदोलन करावं लागणार अशा प्रकारचं त्यांनी भाष्य केलेलं आहे। इंदापूरमध्ये मनोज जरांगे पाटील दौऱ्यावरती आलेले असताना त्यांचं मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आलंय। बातमी इंदापूर